असं समजा की आबाल रूपातील लीला आहे। मला तर काय बोलावं कळत नाहीये। हे काय आहे? कुणकेश्वराचं महत्व काय आहे? मी पूजा करतायसा ना? मग तुम्हाला जे काय ठाव आहे ते मला बी सांगा। अहो हे प्राचीन शिवाचं स्थान आहे। एक गरीब जोडपं होतं आणि त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्याकडे गाय होती। त्या गायीच्या दुधावरतीच ते कुटुंब अवलंबून होतं। ब्राह्मण गाय चारायला घेऊन जात असतो, पण एक दिवस ती गाय दूध द्यायचं बंद करते। रुक्मिणी, रुक्मिणी, मी मगापासून प्रयत्न करतोय पण गाय दूध देत नाहीये। असं का होतंय? मी प्रयत्न करू का? अगं तुला का म्हणून देईल ती? पण मला एक सांग, गोठ्यात कुणी बाहेर चालवतं का? कोणी नाही। खरं सांग, माझ्याशी खोटं बोलू नकोस। अहो मी का खोटं बोलेन तुमच्याशी? अगं आपल्या चरितार्थासाठी ही गाय हाच एकमेव पर्याय आहे। ती जे दूध देते त्यातून जे उत्पन्न मिळतं त्यावरच आपलं सगळं सुरू आहे। ठाऊक नाही का तुला? थांबा, महादेवाला साकडं घालते मी। महादेवाचं नाव काढू नकोस, मला देवाचं काही सांगू नकोस। बरं, पण मी एक सांगते, सकाळी मी तिला थोडा वेळ मोकळं सोडलं होतं, तेव्हा ती चरायला बाहेर गेली आणि नंतर परत आली। पण ते बाहेरच कोणीतरी दूध काढून घेतलंय। सेवा करायची आम्ही आणि लोकांनी त्याचा लाभ घ्यायचा। अहो असा कोणावरही असत्य आरोप योग्य नव्हे। लवकरच त्याचा सोक्षमोक्ष होईल। काय करणार आहात तुम्ही? गायचं सांग त्याला ऐकत असताना मला एका गायची आठवण झाली बघा। कोणती गाय आपल्याकडे आहे? नाही हो, मी जिथं सालगडी म्हणून काम करायचो तिथं कपिला नावाची एक गाय होती। तिची मी लय सेवा केली बघा। तू या वयात सालगडी म्हणून काम केलं? तुझ्या आई वडिलांनी असं करायला नको होतं। अव त्यांची काय बी चूक नाही, मला सुधारण्यासाठीच त्यांनी धाडलं। त्यांची लय माया आहे माझ्यावर। आपल्याला आई वडील आहेत, ते आपली प्रतीक्षा करत असतील, आपण त्यांना भेटायला पाहिजे। आता तुम्ही मला भेटला आणि इकडे येणार म्हटला, मग आलो। बरं झालं तुम्ही इथे आलात ते। बरं, गाय लय मायाळू जनावर आहे बघा, लय जीव लावतीये बघा। वर तुम्ही जी कथा सांगत होता त्या कथेतली गाय कुठं गेली, का गेली आणि दूध का देईना ते बी सांगायची। तुम्हाला कपिलाची आठवण आली ना? होय, आता ती काय करत असेल, चारा खात असेल काय नाही, पाणी पित असेल काय नाही, कुणास ठाव। आपल्याला सर्वच ठाऊक असणार। बरं, मी पुढची कथा सांगू का? सांगा, तुम्ही ह्यांच्यावर ध्यान देऊ नका, सांगा। सांगतो। मी घरी जाऊ का? स्वयंपाक सुद्धा बाकी आहे। ते काय नाही, आज जे घडेल ते समोरासमोर तुलाही ते समजले पाहिजे, म्हणजे कोणती शंकाच नको राहायला। अहो गाय तर आपल्या समोर आहे, किती वेळ असंच आपण गायीला बघत राहणार? नाही ती कुठे जाणार। तू खात्रीने सांगू शकतेस का गाय कुठे जाणार नाही म्हणून? हो, मला खात्री आहे, नाही ती कुठे जाणार। अगं ते बघ गाय चाललीये, धावते ती।
आता तरी तुला पटलं का? ए? ब्राह्मण आणि त्याच्या बायकोसाठी हा चिंतेचा विषय असतो की गाय दरवेळेस नाहीशी कुठे होते आणि ही दूध का देत नाही. तर अशा रीतीनं गाय नाहीशी झाली. अय्यो गाय नाहीशी झाली आणि बाळू सापडला. आपण कोण? अय्यो मी सिद्धरमया, अकोळ गावचा पंच. या बसा. अय्यो असू दे धन्यवाद धन्यवाद. आणि मी तात्या अय्यो तात्या हित कसं काय? कसा म्हणजे? अरे तुला हुडकीत आलो इथं. तुम्ही ओळखता या बालकाला? बाल महाराज याच्या दिसण्यावर जाऊ नका. तो दिसतो लहान पर नाही, मला कल्पना आहे त्याची. अय्यो हे बाळू, अरे तिकडे तुझी आई वाट बघते. अरे इकडे काय करतोस म्हणतो मी. हे सांगतो म्या. बरे कथा सांगत्यात ती तरी पोरी होऊ द्या. ए एवढ्या लांब का कथा ऐकायला आला आहे का काय तू? अय्यो सगळे तिकडे काळजी करतात बघ रे तुझी बाळू. बाळू, तू घरातनं पळून आलायस का? तसं असेल तर बरं नव्हे. मी कथा सांगणं थांबवतो. तू तत्काळ तुझ्या घरी जायला निघावं. ज्या अर्थी ते इथे आलेत त्या अर्थी त्यामागे नक्की काहीतरी प्रयोजन असणार. अय्यो प्रयोजन. त्याशिवाय ते असेच इथे येणार नाही. तेव्हा त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे इथे राहू द्या. नंतर मी हवं तर त्यांना त्यांच्या मूळ गावी घेऊन येईन. अय्यो नाही, त्याला घेऊन जाणे एवढे सोपे नाही. मध्येच नाहीसा होईल. अय्यो मग तुम्हालाच बसावं लागेल शोधत. ए बाळू चल बरं. इथं तुकडे पडले पायाचे चालून चालून. अय्यो पंच तात्या तुम्ही थांबा इथं. हे सांगत्यात ती कथा होऊ द्या, मग बोलू आपण. नाहीतर बाहेर फिरून या. अय्यो नको आम्ही इथेच थांबणार. अरे तू झालाच परत गायब तर आम्ही कुठे शोधणार परत. बरं, तुम्ही आधी दर्शन घ्या कुणकेश्वराचं. अय्यो कुणकेश्वरा ए त्या पाया पडाय. थांब. या बस भीमा पाणी या बस या इकडे या. आलीस बर झालं. आता जायची काही करू नगस. बरं बाळ मामा पळून का गेलं? सते सांगतेल किती. धीर धर जरा. आमासनी समजलं तसं लागलीच निघालो. म्हणलं जाय पाहिजे. होय की आता यच अशी हाय म्हणल्यावर त्याला काय करणार. घरातला माणूस पळून जातो म्हणजे काय वाढून ठेवले देवालाच ठाऊक. समजासनी सांगावं धाडला आहे. लोकांनी बी सांगून ठेवला आहे. बघू. अव आम्ही असं ऐकलं हाय का गावात लहान पोरं पळवणारी टोळी फिरतीय म्हणून. तुम्हासनी कोणी सांगितलं? आमच्या हितली पोरं नाहीशी झाली बर दिसा.
पांडुरंगा आय तू काय बी ऐकू नग बाळूला काय बी होणार नाही घे पोरानं वीट आणलाय बघ. आज न उद्या येईल नव्हती हो मग बघ मी काय करते त्याचं मी तर म्हणते तुम्ही स्वतःच्या पोराला सालगडी म्हणून ठेवाय नग होता. पैकी अहो गावातली लोक मला विचारतात परिस्थिती नाही का म्हणून. अहो काय सांगा त्यात बाची काय चुकी बाळूनं घरला यायला नग होतं का बर जाऊ दे तू घरला आली आहेस उगा जीवाला घोर नग. जेवाय काय आहे हा तुम्ही आधी हात पाय धुवून घ्या. हा सुंदरा पानं वाढायची. वय या या हे कुणकेश्वराचं तीर्थ आहे घ्या म्हणजे भलं होईल. माझं काम होईल का तर देव बसला आहे त्याच्याकडे माग म्हणजे लागलीच मिळल. हा काय सांगतोस बाळू. हो, ज्या अर्थी हे सांगताय त्या अर्थी तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. तुम्ही मागून तर बघा. होय होय अय्य काय मागणार रे पोपटा. माझं लगीनच होईना बायकोच मागतो. तात्या तू मागशील आणि कोणतरी मायबाप घेऊन येतील पोरगीला इथं. खरंच मी खोट नाही बोलत. बाळू बाळू मला ठाव होत तूच माझ्यासाठी काहीतरी करशील. अयो तात्या वेळ घालवू नको रे. माग की रे पण चांगली बायको माग. तात्या थांब. हं? काय झालं तू मागशील देव देईल. बरं एक आठ आहे. कायची आट आहे आता. देवाकडे मागताना मनात कोंबड्या नाही आल्या पाहिजे. कोंबड्या माझ्या मनात काय आलं कोंबड्या येतील रे. नाही आपलं सांगितलं. तात्या आता माग. तात्याला कोणी काय बी बोलू नका. अयो हे तात्या अरे माग की रे. देव देतोय तर घे की रे. कोंबड्या नाही नाही नाही. ए बाळू माझ्या मनात कोंबड्या नव्हत्या तू कशाला घालून दिल्या रे. तात्या तुझ्या मनात कोंबड्या गेल्या तुम्हाला सांग मग लागलीच देवाकडे माग. बर बर हे तात्या अरे तुझ्या मनात आल्या कुठून रे कोंबड्या म्हणतोय मी. ते काय मला कळलंच नाही बघा. तात्या ते जाऊ द्या. कुणकेश्वराची कथा ऐका. पुजारी बुवा मी सांगा कथा. तर मी कथा सांगत होतो या कुणकेश्वराची. अय्या एक गरीब जोडपं होतं आणि त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्याकडे गाय होती. पण गाय एक दिवस अचानक दिशेनाशी झाली. मग तो ठरवतो काही झालं तरी या गायीचा शोध घ्यायचा. आणि ते वणवण भटकतात. अय्यो पण शेवटी ती गाय सापडली की नाही म्हणतो मी. तुमचं गाईचं चाललंय मला तर कोंबड्यात दिसतात. वरती गाय सापडते का नाही. काय म्हणालो तुम्ही? माझी शंका खरी ठरली की नाही?
अहो पण अशी कशी नाहीशी झाली ती? ते कळेलच. ते काय लपून राहणार नाही. पण आधी बघूया कुठे गेली ती. पण तिला कोणी घेऊन गेलेलं नाही. ती स्वतःच गेली. थोडंच आहे नाही का? स्वतःच जाते आणि स्वतःच येते. मग आता काय करावं? शोधूयात. आणि हो, तुम्ही माझ्या बरोबर राहा म्हणजे तुम्हाला कळेल मी म्हणतो ते खरं आहे. ती कुठेतरी जात असणार आणि कोणीतरी तिचं दूध काढून घेत असणार. शोधूयात, पण तुम्ही त्रास नका करून घेऊ. अगं दिवस रात्र मी तिची सेवा करतोय आणि दुसरंच कोणीतरी त्याचा लाभ घेत असेल तर त्याचा राग मला नाही का येणार? हो चला शोधूयात कुठे गेली ती. ती बघ तिथं उभी आहे. पण अशी का उभी आहे ती? काहीतरी कारण निश्चित असणार. पण आता तिला रागावू नका. नाही रागवत. चला, आपले घर आपली प्रतीक्षा करत आहे. हे काय? ही इथं काय येते याचं उत्तर मी शोधणारच आहे. चला या. आणि गाय सापडली. सापडली तुमची कोंबडी? अय्य गाय निघायचं का आपण आता? हो गाय सापडली पण कथा अजून बाकी आहे. अयो त्याचं पण बरोबर की त्या बाळूला घेऊन अक्कोळला जायचं म्हणतो मी. साधू बाबा, तुम्हाला कथा ऐकायची आहे का? आपण म्हणाल तसे. मला सुद्धा या कोडकेश्वराची आख्यायिका ऐकायला आवडेल. मग ही कथा पुरी करा, मग बाकीचं बघू. काय पंच? अय्य आता मी काय बोलणार पामर. पोटात कावळे वरडत्यात आणि बाहेर कोंबडे वरडत्यात. ते कथा ऐकायची कशी? पुजारी बुवा, मी कथा सुरू करा. सांग. रुक्मिणी, प्रत्येक दिवशी गाईला सोडलं की ती कुठे जाते हा प्रश्न आहेच. पण आज याचा निर्णय होईल. किती दिवस झाले हिनं दूध सुद्धा दिलं नाही. आज बघूयाच कुठे जाते ती. मलाही हा प्रश्न आहेच. हा, पण आज तू माझ्या सोबत राहा. आज निश्चित काहीतरी घडणार बघ. हे बघ, ती जंगलात गेली बघ. चल. ती बघ ती काय. एक दिवस हे तिच्यावरती पाळत ठेवतात. तर गाय एका विशिष्ट ठिकाणी धार देत असते. या गाईला तिच्या कृत्याचे शासन मिळायलाच हवे. अहो काहीतरीच काय. पुजारी बुवा, मी कथा सुरू करा. सांग. पाहिलं, तुमचं चुकलं. हे महादेवा, चूक झाली माझी. क्षमा असावी महादेवा, क्षमा असावी. आपल्याला अभिषेक करण्यासाठी ही गाय इथं येत होती. हे माझ्या ध्यानात नाही आलं. क्षमा क्षमा महादेवा. आजपासून या शिवस्वरूपाची मी स्वतः पूजा करेन. महादेवा. तीच ही कुणकेश्वराची पिंड. जिच्यावर आघात झाल्यामुळे खून आहे, जी तुम्ही पाहू शकता. शंभो, आपली इथे येण्याची आख्यायिका आज मला समजली. धन्य झालो मी. माझा नमस्कार स्वीकार करावा.
काय करतात तुम्ही? मी हे काय करतोय ते फक्त मलाच माहित आहे. होय ना? हे माझ्या पाया का पडत्यात मला बी कळना. अय्यो आता झाले सगळे. आता आम्ही जातो आमच्या गावा. आमचा राम राम घ्यावा. हा चल रे. जशी आपली इच्छा. तुम्ही समध्याने दर्शन घेऊन या. मी आलो. अय्यो बाळू कुठं? अरे ज्याच्यासाठी मी आलो होतो ती काम राहूनच गेलं. ही बाळलीला आहे परमेश्वराची. आपण ते कुठे गेलेत ते पाहूया. त्यांना अडवायला नको. पण चला बघूयात तरी. अय्यो चल चल. बरं तुम्ही निघा. मला थांबावं लागेल. भक्त मंडळी येत आहे. अय्यो चालतंय गे. थांबा. अय्यो अय्यो. अहो महाराज, अहो आम्हाला जाऊ द्या की म्हणतो मी. काय सारखं मध्ये मध्ये करताय? अय्यो ते काय करतायत ते आपण इथून दुरूनच पाहूया. त्यात व्यत्यय आणू नका. असं का म्हणून? ते इथे आलेत त्यामागे निश्चित काहीतरी हेतू असणार. याची देही याची डोळा तो आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. अजून काय हवे? अय्यो 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 महाराज, तो बाळू दिसतो. आता दिसतो, नंतर गायब. त्यालाच आम्ही अकोळला घेऊन गेलो नाही तर आम्हाला खलबत्त्यात घालून कुटतील कुटतील. मला देखील त्यांना भेटायचंय. इथेच थांबा. पहा ते काय करताय. आता अजून ते कोंबड्याचा आवाज येतो. अय्यो कोंबडी. आहे का कुणी घरात म्हणते मी. अगं बया, तुम्ही या या बसाजी. रीमा यासनी बोलो. पाणी आणजा. नाही नाही असू द्या, पाणी नको. जी तुम्ही अहो सांगाव धाडला असतं तर आलो असतो की म्या. अय्यो आता मलाच तुमच्या घरी यायचे होते. येऊ नये का? अगं नाही नाही असं काय नाही. आता
ह्यासनी असंच बाहेर बसवणार का? यांचं काही मानपान हाय का नाही? वय चला जी आज चला. राहू द्या. मी इथे भेटायला आले त्याचं एक मुख्य कारण बघा. सांग आजी, काय काम आहे ते? लागलीच करतो. आमचे हे तुमच्या बाळूला शोधायला गेलेत. म्हणजे अव्वा आणि अप्पा आणि तात्याला धमकीच दिली आहे की बाळूला शोधून आणा म्हणून. माझ्या बाळूसाठी तुम्ही एवढं करताय साहेब, लई बरं वाटलं बघा. होय. पर बाळू अजून नाही आला. अय्यो, तेच विचारायला आले मी की त्याची काही बातमी कळली की नाही म्हणून. आवा आम्ही बी त्याचीच वाट बघतोया, पण काय कळत नाही बघा. बरं पंचासनी कशावरून सापडणार बाळू? अय्यो, मी सांगितलं त्यांना बाळू सापडल्याशिवाय यायचं नाही म्हणून. पर एवढं तुम्ही बाळूसाठी कशा पायी करताय? आता हे पण आम्हीच सांगायचे का? गावाचे प्रमुख आहोत, सगळी जबाबदारी आमच्यावर. हवं हीच काय बी मनावर घेऊ नका जी. तसं माहित मला तुमच्या गंगीचा स्वभाव. ही सासरी पण अशीच वागते का? आता काय सांगणार? अव नाकोर राग हा हिच्या. माझी आई उगा नाही रागवत. मोठे माणूस बोलत असताना लहान मुलांनी बोलू नये, तुला कळत नाही का? अय्यो, असू द्या. मला जे सांगायचे होते ते मी सांगितले. येते मी. हवं थांबा, मी आलेच. आता बाळू आला की त्याचं मोठं स्वागत करायचं ठरवलंय आम्ही. येते. वय हा. मला हे कळना, बाळू ह्यासनीच गावामध्ये नग होता आणि आता ह्यासनीच बाळू कशा पायी पाहिजे? त्यांचे स्नान झाले. मी म्हणालो नव्हतो इथे येण्यामागे निश्चित काहीतरी प्रयोजन असणार. साक्षात त्यांना अभिषेक झाला. पाया पडला, तुमचा नमस्कार पोचला. बरे समजासनी नाही करणार. मला कल्पना आहे त्याची. तुमच्या आणि माझी भेट लिहून ठेवली होती, ती झाली. तुम्ही दिसरात जी सेवा केली ती पोचली. आता पुन्हा आपली भेट
मी आज दर साली कार्तिक त्रयोदशीला या कुणकेश्वरच्या समुद्रात न चुकता स्नान करायला येईल, तेव्हा आपली भेट होईल. आता या. आज्ञा असावी. शुभम भवतु. पण त्यांच्या नादी लागल्यावर लय अवघड आहे. अय्यो अहो चला नाही तर तो बाळू जायचा पळून. अय्य ए बाळू, समुद्राच्या पाण्यात आंघोळ करत होतास की काय म्हणतो मी? अय्यो झाली करू ना, आता जायचंय का म्हणतो घरी? हे जाऊ की. मग अक्कोळला जाऊ. कसं? अय्यो पंच, एक विचारू का? अय्यो विचार की रे. तुम्ही मला का न्यायला आलायसा? अय्यो हुशार, आपला बाळू हुशार. सांगा काय असेल ते. अय्यो सांगतो. अय्यो मी गावचा प्रमुख बाळू, सगळ्यांची काळजी करणं माझं कर्तव्य बघ. अरे तू निघून आलास, घरच्यांना किती काळजी तुझी, म्हणून आलो बघा. बर चला. बरं वाटत माझं एक काम आहे, तिथवर जाऊ. हा? अय्यो चल की रे. चला चला चला. अय्यो अय्यो अय्यो. घेऊ का गाठोडा मी? नाही घेतो म्या. अय्यो अय्यो. बाप्पा आला का उंडारून? अव काम करून आलो हाय. बोल. पंचबाई आली बाळ्याच्या घरला. स्वतःहून? होय. आणि कशासाठी? तात्यान पंच गेला आहेत बाळ्याला हुडकायला. म्हणजे बाळ्याबद्दल नक्कीच काहीतरी समजला असणार आहे. कुंडम कुंडा, भुंडम भुंडा. आपल्याला लवकर काहीतरी करायला पाहिजे ते बाप्पा. होय. तू एक काम कर, कायदे कर आणि त्या मायप्पाला हुडकून काढ आणि त्याला घेऊन ये इथं माझ्या मोर. आपण त्याचं काय करणार? अरे बाळू आला तरी ह्यो बाप आहे त्याचा, त्यालाच आपल्या बाजूने वळवायचा. होय तसं करू. आपण ते येईल का? येईल का म्हणजे? मग तुझा काय उपयोग आहे? पहिला फार निसता. अहो ते बाप्पा अजून राग गेला नाही. होय तुझा काय भरोसा नाही. अरे म्या हाय म्हणून 2 येळ खायला मिळत आहे तुला, ध्यानात ठेव. मी आणतो त्या मायाप्पाला. हा, आणि नाही आणला तर जेवाया द्यायचो नाही, कळलं का? होय. चल थांब. मला आवाज येतो आहे तिच्या पैंजणांचा, आणि तिनं केसात चाफा बी माळला आहे. त्याचा वास सुटला आहे. कोण कोण? देवी आई? होय, ती आहे इथंच कुठेतरी आहे ती. अय्यो हळू रे तात्या. एक विचारू का? अय्यो विचार की. अरे वाट संपाय पाहिजे, बोलत बोलत जाऊ अक्कोळला आपण. तुम्ही मला न्यायला का आला हाय? अय्यो 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 हा काय प्रश्न बाळू? अरे गावचा पंच म्हणून सगळ्यांची काळजी करणं माझं कर्तव्य बघा. अय्यो तरी बी काहीतरी काम आहे तुमचं. तुझ्याकडे काय काम असणार आमचं बाळू? मग मला असं का वाटतंय का तुमचं काम आहे म्हणून? हे बघ बाळू, एकदा का तुझ्या आई वडिलांच्या हाती तुला सुपूर्द केलं की आमचं काम झालं म्हणून समज. काय अय्यो गावातली समधी कशी आहे? अरे तू गेल्यापासून राम नाही रे गावात. अय्यो नुसतं उदार झालं बघ. अय्यो बकास. मी गावात आल्यावर माझी गाराणी घेऊन याल. अय्यो नाही नाही, सगळ्या गावकऱ्यांना हा पंच बजावून सांगणार. ह्या बाळूची तक्रार आली नाही पाहिजे म्हणून. मग ठीक आहे. हा. अय्यो पण त्या देवप्पाचं काही सांगता येत नाही.
कधी काय करेल ह्याचा नेम नाही बघ बाळू. म्हणजे तुमचं आणि त्याचं फाटलं का? अरे आमचं आणि त्याचं जुळच कधी होत. अय्या आणि बाळू तुझ्या विरुद्ध तोच काम करतोय बघ. ते ठाव आहे मला. पण म्या काय म्हणतो, तुम्ही वा मोर, म्या थांबतो व्हायच. अय्यो इथे थांबवून काय करणार? जमत नाही बघ, असं नाही चालणार. अय्यो इथेच नको नको. अरे असंच घरला गेलं तर अक्का मारत्याल पंचसनी. मारत्याल ना. होय पंच, घाबरता काय एकाला? तसे नाही रे बाळू. पण तुला शोधले आणि मोकळ्या हाताने परत गेलो तर गावकरी विचारणार रे, कुठे गेला होतात, कशाला गेला होतात, का गेला होतात. मोकळ्या हाती जाणे बरे दिसत नाही म्हणून. ह्यांच्या संग गेलो तू डोसकं खात्याल आणि समध्या गावाला सांगत्याल की मी आणलं बाळूला, की मी आणलं बाळूला. ह्यासनी चुकून गेलं पाहिजे. अय्यो कसला विचार करतो रे बाळू. तेच की, मी किती भली माणसं आहे ते. अय्यो आम्ही आहोतच की रे भली माणसं. ए बाळू, गावात गेल्यावर माझं एक काम करशील का रे? तू गावात हाय तसा जाशील असं काय मला वाटत नाही बाबा. म्हणजे का वाटतच जाणार आहे का काय ढगात? ते काय मला ठाव नाही. अय्यो काय बोलतोस रे बाळू? काय नाही, मी असाच बोल. तुम्ही ध्यानात ठेवू नका. अय्यो पण तू बोलतोस ते खरं होतं म्हणे. तुम्ही थांबा इथंच. मोर साप आहे. मला तर लय भ्या वाटतं. अय्यो तुला दिसला साप, मला नाही दिसला कुठे साप. असा सर सर करीत मोर गेला आहे. मी थांबा इथंच. त्या पकडतो त्याला अय्यो आणि पायाखाली आला तर जाशीला वर. अय्यो ए बाळू तुला पकडता येतो साप? होय, तुम्ही थांबा इथंच. मी तिकडे धरतो त्याला. थांबा. अय्यो अय्यो बाळू किती हुशार, त्याला पकडता येतो की रे साप. हा म्हणतो त्या देवापाला जड झाला त्यो. अय्यो हाय तिकडच आहे. अय्यो बाळू बाळू पकडला का रे साप? कसलाच आवाज येईना. साप चावला का काय त्याला? येईल की रे येईल, देईल की रे आवाज. आधी काय करणार? साप पकडणार आणि फेकून देणार आणि मग देणार आवाज. पण ते असं का म्हणला मी गावात पोचणार नाही म्हणून? अय्यो ये तात्या, अरे कळेल की रे, थांब की रे जरा, धीर धर की रे. अय्यो ए बाळू पकडला का रे साप? बाळू बाळू ए बाळू बाळू ए बाळू ए बाळू ए बाळू बाळू अय्यो गेला का काय पळून? छत्री, चल लवकर. आवाज बाप्पा. अहो तहान नाही, भूक नाही, कवर चालायचं आहे. देवी अशीच सापडती का काय? अहो पर पोटाला तुकडा ना ग. अबगुमान चाल, येते देवी पोटाला. अरे परीक्षा आहे ही. अहो पर इकडं कुठं? गावात वस्तीत सापडेल की? नाही, वाटतच सापडल, माणसात नाही गावायची ती. यस नाही विचारतो. ओ पाहुणा तिकडं कुठलं म्हणायचं? शनगावचा हाय. असं लहान पोरगी जाताना दिसली बाय. लहान पोरगी पर ती एकली कशी दिसल? अरे माया ना बापा असेल की सोबत. पर दिसली का? नाही बा. पर तुम्ही कुणाला हुडकताय?
आमच्या नात्यातली पोरगी हरवली आहे. तिला हुडकतो आहे. बरं बरं येऊ का? चल निघ. ठाव नाही काय बी आणि आलाय तोंडवार करून चाल. अहो देवाप्पा, हा एक विचारू का? आता काय हाय? अव कवापासनं देवीचं करता आहे तुम्ही? अरे आयुष्य गेलं माझं. अहो मग सापडत का म्हणून नाही? तो बाळ्या होता नव्ह का? होय. पर आता सापडल. होय. आणि मग तो बाळू बी येतोय बघ माझ्या पायाशी. चल. जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे नाही वस्त्र नंदी तुझा मित्र बाळा जो जो रे जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे ह्यो मंगळ आहे ना? होय त्या देवप्पाचा माणूस? होय. अरे हायस कुठं? अरे दिसत नाही आणि भेटत नाही. काम आहेत. डोक्याला कमी ताप आहे का? डोक्याला ताप आहे ना व. अरे मग त्याच्यावर उपाय बी आहे की देवाप्पा. हा ठाव आहे मला. बघितलं आहे की म्या. मग भरोसा राहिला नाही का? तसं नाही. येळ नाही बघ. अरे यार काढायचा असतो. देवाप्पा आठवण काढत होता तुझी. हो माझं राम राम सांगते असते. अरे देवाप्पानं स्वतः बोललेलं आहे. हे काय साधी गोष्ट आहे का? देवापासनी सांग म्या बी आठवण काढली आहे. अरे काय मायप्पा, एवढं बोलीव त्यात नाही कशाला म्हणता? जावय बापू. होय ना? अक्का आलायचा मग ना? होय होय. हे कालच्याला आलं. आता एक काम करा, तुम्हीच घेऊन या मायाप्पाला. काय त्याचं काय आहे? बाळू पळून गेला ना, त्यामुळे डोक्याला लय ताण आहे बघा. तरी मी बघतो. जावय बापू चला, काम करून परत जायचं आहे घरला. आता मोरचा माणूस बोलत असताना असं जायचं म्हणजे बरं दिसतं का? मायाप्पा काही बी म्हण, पर तुमचं जावय मात्र समजूतदार आहे बघ. एक काम करा, तुम्ही या आता देवाप्पाच्या दरबारात. दरबार? होय अहो दरबारात आहे तो. देवीची कृपा आहे देवाप्पावर. मला कळलं तुम्ही देवीला हुडकत होता जत्रेच्या यायला. तुम्हाला कसं ठाव? आता काय लपून राहते का? हा, आमच्या घरात बी एक आजार हाय. आजार हाय का बाधा हाय तेच विचारायचं होतं. कुणाला हाय? मंगळू जाऊ दे, काम आहेत. जावय बापू चल, बोलू नंतर. नंतर चला भेटू. होय होय चला चल चल या. मायाप्पा तू नाही, पर तुझं जावई येणार दरबारात असं दिसतंय. मी चंदुलट शेडकींकडे का गेलो, तिथून बाहेर का पडलो, तिथून कुणकेश्वराला का गेलो, हे एक कोड आहे. आज कुणासनी नाही करणार, पण एक दिवस हे समज कसं घडल लोकांसनी समजल. आता मी घरी पोचल तो समजासनी कसा भेटल हे सांगता येत नाही. बघू ही वाट आकोडात जाती का? कुणकेश्वराच्या भूमीतलं पुण्य माझ्या गावच्या जोड टाकायचं आहे.
देवप्पा इकडे कुठे पाय पडते. पण अहो तुम्ही इकडं कुठं? अय्यो नमस्कार करतो देवाप्पा, नमस्कार करतो. काय पंच, घरदार बायका पोरं सोडून कुठं हिंडतोस? अय्यो देवाप्पा, काहीतरी कमवायचं म्हटलं तर काहीतरी गमवावं लागतं. तसंच घराचं सुख आम्ही काही दिवसासाठी गमावलं बघा. तुम्ही इकडे कुठे? अहो आम्ही वैरागी माणसं आहेत. अय्यो बैरागी. आज इथं तर उद्या तिथं. अरे पर तुम्ही हुडकता काय? तात्या, तुला र कसल्या चौकशा? आवड तसं नव. रात आहे, वाटत एखादं जनावर आडवं आलं मग. ए अरे भूता खितच दिसतात त्यांना, बोलतात त्यांच्या संग. जनावराचं काय घेऊन बसलास रे? तसं नाही. पर तात्या तू सांग, तू कुठे चाललास? मी घरला चाललो. तात्या, आता तू घरला गेलास का तुझं मांजर होतंय बघ. पण तू काय म्हणतेस बघा. यो देवप्पा, गरीबाला कशाला धमकावता म्हणतो मी. अय्यो माझ्याशी तर काही बोलतच नाही तुम्ही. पंच, म्या तुला सांगावा धाडला होता नव्ह का? अय्यो माझे वाईट दिवस सुरू होणार म्हणून असं म्हटला होता. मग कसं काय चाललं आहे तुझं? अयो मी तर खाऊन पिऊन सुखी की. आता मला तुमची काळजी वाटते देवप्पा. तू आणि तुझ्या बायकून मला मराया ईद घालून लाडू धाडलं होतस, पर म्या मेलो नाय. पर बघ, म्या जित्ता हाय. यो काय बोलताय देवप्पा? विष घालून लाडू तुम्हाला पटवले? यो विष नाही, त्यात तूप होते, तूप, साजूक तूप. अरे कोंबड्यासनी घातलं तुझ्या लाडवाचं दान सकाळच्याला तर मेल्या पटापटा. अय्यो बरं झालं देवप्पा, वाचलात तुम्ही, नाही तर गेला असतात घात. आता घरी जाशील तेव्हा तुझं काय होतंय ते बघ. यो देवप्पा, तुमच्या आणि माझ्यामध्ये बाळू उभा आहे. काही करू शकत नाही तुम्ही. पंच, अहो धमकी देता का काय? आता दोन मोठे माणसं बोलत असताना मध्ये बोलू नाही मंगळू. गोरस सरकार तुझ्या उरावर नवीन माणूस आणणार आहे. सत्ता गेल्यावर तू तडफडशील पंच, आणि कमावल्याला गमवाया येळ लागायचा नाही. तुम्ही नारळ आणि लिंबू फेकून काही होत नाही देवप्पा. बाळू येतोय कुणकेश्वराहून. पण घरला चला, मला भ्या वाटायला लागलंय. तात्या, घरी गेलात की मांजरच होताय बघ तुझं. नाही देवप्पा, देवप्पा माफी द्या. नाही तात्या, आता तुला माफी नाही. तुझं मांजर होणार कुंडम कुंडा, कुंडम भुंडा. अय्य, एवढं समजा झालं आणि तुम्हाला काय बी सांगितलं नाही, असं का? अगं असं कसं सांगणार? सांगावा धाडता आला नाही, भीमाला पाठवायचं.
यांना विचारल्याशिवाय काय करता येतं का? बाळू मामा आता येणार का नाही? येईल की. जातोय कुठं? एकदा तो घरला आला का त्याला कुठं बी धाडायची नाही बघ म्या. तर किती निवळला हाय बा आता. बाळू पार गाय झालाय बघ. वय त्यांच्या बी जीवाला खाताय बघ. बाळू सापडणं म्हणून. आजी आम्हाला यायलाच देत नव्हती. गपकी. बोलच पाहिजे का? कुठवर आला आहे स्वयंपाक? वय वय तुम्ही बसा जी. गंगे पाठ दे. बस रे तू बी हिरप्पा. हा, बस बस. मायलेकींचं बोलणं चाललं होतं वाटतं. उग आमच्यामुळं खोळांबा. अव कसलं काय भन आहे त्याची. तिला बी काळजी वाटतीया. मला वाटलं माझ्याबद्दलच बोलत होता का काय. तुमचा विषय तरी काढला का? ह्यांचे आण घेऊन सांगते. म्या माझ्या भावाबद्दलच बोलत होते. गंगे उग माझी खोटी आण घेऊ न ग. उगा मरायचो म्या. बघितला का? हाय का जिबला हाड? अरे काय चाललंय या सांच्या याला काय बाय बोलू नका. चुकलं माझ. मला काय म्हणायचं होतं, तो देव पाहाय ना, आता त्याचं काय? त्याला विचारलं असतं तर. काय विचारायचं? हेच बाळू कुठं गेला, कधी येईल. येणार नसल तो उपाय काय हाय? त्याचं नाव बी आम्ही घरात घेत नाही. अव भूत आहे त्यो. उग त्याच्या नादी लागू नका. अहो हिरप्पा तर म्हणला समजे गावचे लोक येत्यात, काम करून घेत्यात म्हणून. लोकासनी जाऊ द्या, आमासनी नाही जायचं. म्या जाऊन येऊ का? कशाला? जे चाललं हाय ते बरं नाही का? वाटतोळ करून घ्यायचं आहे का? अव सत्यवाचं पुण्यांदा चालू झालं हाय. डोळे बोट काय करती, धावत काय सुट्टी. हिरप्पा म्हणत होता की त्याच्याकडे घेऊन जातो म्हणून. हो काय बोलताय हे? म्या माझ्या लेकीवर सावली बी पडून हाय द्यायची त्याची. मी हा बी तुमच्या पाया पडते. तो देवप्पा भला माणूस नाही. उग त्याच्या नादी लागू नका. ऐका माझं. आता कुणी आपलं ऐकणारच नाही म्हणल्यावर काय करायचं? आता बघू काय करायचं ते. पण सत्तेला काय बाधा झाली आहे ती तर बरी व्हाया न ग का? पर मला काय बी झालं नाही. अय्यो अय्यो ए तात्या, अरे इतका का घाबरतोस म्हणतो मी त्या देवप्पाला. अहो पण येणा येतो देवप्पा काही काही करीत असतो. त्याने मला खरंच मांजर केलं तर मग. अय्यो ए तात्या, अरे माणसाच असं कुठे मांजर होत असत काय म्हणतो मी. अय्यो तू भीती दाखवतो तुला. मी खरंच बोका नाही ना होणार. अय्यो झालाच जरी बोका तरी तुला रोज 1 वाटी दूध देईन की रे मी. काही बोलतोस? उठ इकडे ये आधी. अय्यो काय तर म्हणे मी बोका होतो होणार नाही. इकडे ये. पण तुम्ही बोलले लय बरं वाटलं बघा. अहो अजून लगीन व्हायचं माझं आणि बोका झालं तर कसं होईल? अय्यो सोपं होईल की रे. एक मांजर आणून देतो बघ तुला. अय्यो नग नग मला बोका नाही व्हायचं. तात्या एक दिवस ह्या देवप्पाला दाखवतो बघ आपणच काय आहे ते. दाखवत. अहो लय भ्या दाखवतो देव. हे तात्या, त्या देवप्पाला एका रात्री झाडावर उलटा नाही टांगला तर नाव सांगत नाही बघ सिद्धरमैया. अय्यो हा आणि पण तो बाळू आपल्याकडून झाला पाहिजे. काही बी करा
अय्यो त्याच्या पाया पडू की रे बाळूच्या, त्याचं कोड कौतुक करू. मग कसा येत नाही बघ आपल्या बाजूने. आणि त्या देवपाच पण काम करतोच बघ लवकरच. कराच म्हणजे अक्का बी खुश होतील तुमच्यावर. अय्यो म्हणते काहीतरी काम केलं तुम्ही. अय्यो काहीतरी बोकाच होतोय बघ तुझा. नाही नाही पंच, नाही नाही बोकाच होतोय बघ नाही नाही तुझा. नाही पंच. लोक तुझी भक्ती करतात, तुला त्याची काय बी जाणीव नाही. तू स्वतःच्याच नादात आहेस. जागी हो. आणि अजून कुठवर झोपणार आहेस? नवरात्रीला झोपलीस की अजून काय जागलीच नाहीस? आणि म्या तरी कुठवर बघू? जागी येऊ दे आणि त्रिशूळ काढ बाहेर, मळवट भर आणि घाल गोंधळ. नाताला काय हो, हाल सिदे नाताला काय हो.